नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केले जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सर्व साहित्यप्रेमी बंधू भगिनींना हरीश मुन्नेचा सस्नेह नमस्कार. बऱ्याच काळानंतर मी आपल्यासाठी एक पुस्तक आणलेलं आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे रक्त हिटलरचे. रक्त हिटलरचे या पुस्तकाचे लेखक संजय सोनवणे. संजय सोनवणे यांची पुस्तकं मी फारशी वाचलेली नाहीत, परंतु फारशी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं बहुधा हे पहिलं पुस्तक असावं. छोटंसं पुस्तक आहे, पण वंशवादामुळे भरकटलेला माणूस कोणत्या स्तराला जाऊ शकतो हे या पुस्तकातून लेखकांना सुचवायचं आहे. किंवा माणसाच्या मनात जर बदल्याची भावना निर्माण झाली तर तो कोणते मार्ग अवलंबू शकतो याचा उहापोह या पुस्तकात त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे, परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर जेव्हा पराभवाच्या उंबरठ्याशी उभा होता, जेव्हा त्याला हे कळून चुकलं की आता आपण जर्मनीला विजयी करू शकत नाही किंवा जर्मनीचं आता अस्तित्व जवळजवळ संपलेलं आहे, तेव्हा स्वतः त्याने आत्महत्या केली. आणि त्यानंतर त्याचे जे सहकारी, जीवाभावाचे सहकारी जे सुखरूप होते, ते काही आधी काही त्याच्यानंतर वेषांतर करून जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या रूपाने वावरायला लागले. आणि तशाचपैकी एक म्हणजे रामसे द टेक्सन. हा रामसे द टेक्सन हे सुद्धा नाव अकल्पित परंतु खोटं आहे. हा रामसे द टेक्सन होता कोण? तर रामसे द टेक्सन हा या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हिटलरचाच मुलगा होता. त्याची एक प्रियसी फ्लोरा फ्रान्स हिच्यापासून झालेला हा मुलगा. त्याला जर्मनीतून सुखरूपपणे आफ्रिकेत पाठवण्यात आलं. तिथे वेगळ्या नावाने, वेगळ्या रूपात त्याचं संगोपन करण्यात आलं. आणि हा रामसे द टेक्सन जेव्हा तरुण झाला तेव्हा आपल्या बापाने केलेल्या कामाचा वसा पुढे नेण्यासाठी आणि युरोपियन राष्ट्रांनी, रशिया आणि इतरांनी जो जर्मनीवर अन्याय केला तो भरून काढण्यासाठी युरोपमध्ये, रशियामध्ये किंवा इतर राष्ट्रांमध्ये घातपात घडवून आणणं, तिथे वंशवादाचे बीज पेरणं, आपसात त्यांना लढवणं, अशा प्रकारचे कामं जर करायचे असतील तर त्यासाठी हिटलरचं प्रभुत्व टिकवायचं असेल तर त्यासाठी आपलं नाव आणि आपलं कुळ हे गुप्त ठेवणं अत्यावश्यक होतं आणि ते कायम पाळण्यात आलेलं आहे. हा रामसे द टेक्सन मोठा झाल्यानंतर तो अचानक
एक ड्रग माफिया डॉन म्हणून उदयास आला. त्या आधीची पार्श्वभूमी कोणालाही काहीही कधीच कळली नाही. जगातील सर्वच माफिया डॉन्स, ड्रग माफिया हे त्याच्या अंडर काम करत होते. हे सगळे त्याचे हस्तक होते. त्यांच्याकडून मिळणारा पैसा हा घातपात, दोन वंशांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात वितुष्ट निर्माण करणं, त्यासाठी रीतसर सरकार त्या देशातलं आणि तेथील लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं, बॉम्बस्फोट किंवा अशा अन्य कोणत्याही अवैध पद्धतीने हे सगळं घडवून आणणं हे रॅमसे टेक्सन करतो. त्याला क्युबामध्ये पकडलं गेलं, परंतु आर्थिक सामर्थ्यावर तो आपोआपच सुटला. इंटरपोल किंवा अमेरिकन गुप्तचर संघटनासुद्धा त्याला पकडू शकल्या नाहीत किंवा त्यांच्याकडे तशा प्रकारचा कुठलाही डेटा अवेलेबल नव्हता, असं या पुस्तकाचं म्हणणं आहे. पुढे झालं असं, गुन्हेगारी जगताचाच उपयोग करून इंटरपोल रॅमसे टेक्सनपर्यंत कशी पोहोचते हे या पुस्तकातून लेखकाला सुचवायचं आहे. म्हणजे काट्याने काटा काढायचा. आणि त्यासाठी अट्टल गुन्हेगार समीर चक्रवर्ती, या समीर चक्रवर्तीला इंटरपोलचा एक अधिकारी पॉल डेव्हन भेटतो आणि समीर चक्रवर्तीची तो मदत घेतो आणि त्या मदतीने रॅमसे टेक्सनपर्यंत तो पोचतो, असं या पुस्तकाचं एकूण ब्रीद आहे. हा समीर चक्रवर्ती गुन्हेगार जरी असला तरी तो कोणाला नुकसान करणारा गुन्हेगार नव्हता, तर गुन्हेगारांना पकडून सरकारकडे मोठी रक्कम मागायची आणि त्यावर आपला बिझनेस चालवायचा, अशा प्रकारचा हा गुन्हेगार होता. समीर चक्रवर्तीने ही ऑफर आल्या ती स्वीकारली आणि त्यानुसार रॅमसे टेक्सन कोण आहे त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्याचीही अर्थात टीम होती आणि या टीमने जी माहिती मिळवली त्यानुसार एक वेळ अशी आली की जेव्हा रॅमसे टेक्सनच्या मुळाशी जाण्याचा त्याला योग आला आणि त्यात तो यशस्वी होतो. रॅमसे टेक्सन या ड्रग माफिया डॉनला पकडायचं असेल तर त्याच्यासोबत कोण आहे, त्याची काय कमजोरी आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्या सवयी काय आहेत हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्यानुसार ती संपूर्ण कार्यवाही समीर चक्रवर्तीने त्याच्या मित्रांच्या मदतीने पूर्ण केलेली असते. त्यानुसार जॅकलिन नावाची रॅमसे टेक्सनची गर्लफ्रेंड, तिच्यापर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. आणि त्यानुसार जॅकलिनला पॅरिसच्या हॉटेलमध्ये पकडलं जातं आणि रीतसर प्लॅन करून ती मरणार नाही याची काळजी घेऊन तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. आणि त्यावेळी तिनं जी दिलेली माहिती आहे ती ही होती की रॅमसे टेक्सन हा दुसरा तिसरा कोणीही नसून ॲडॉल्फ हिटलरचा अनावरस पुत्र आहे.
अनावरच यासाठी कारण त्याची आई आणि ॲडॉल्फ हिटलर यांचं लग्न झालेलं नाही आणि मग त्याची संपूर्ण हिस्ट्री ही ती जॅकलीन सांगते. या जॅकलीनला इंटरपोलच्या हवाले करून ब्रिटनच्या गृहमंत्र्यांना विश्वासात घेऊन समीर चक्रवर्ती सांगतो की मी माझं काम केलेलं आहे. आता रॅमसे द टेक्सनपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचं आहे. मी रॅमसे द टेक्सनला पकडून देणार नाही कारण रॅमसे द टेक्सन हा माझा गुन्हेगार नाही. असेलच तर तो तुमचा असेल, पण माझ्या दृष्टीने तुम्हीही तितकेच मोठे गुन्हेगार आहात. हिटलर जर साम्राज्यवादी होता तर तुमचेही राज्य त्या काळात 84 राष्ट्रांवरती होते. मग साम्राज्यवादी हिटलर होता, मग तुम्ही कोण? आणि मी रॅमसेला पकडणार नाही त्याचं कारण असं की तो हिटलरचा पुत्र आहे आणि हिटलरचा आम्हाला अभिमान आहे. हिटलर हा एकमेव जगातील असा नेता होता ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी कुठलीही तमा न बाळगता आमच्या सुभाषचंद्र बोसांना पाठिंबा दिला, मदत केली. आणि म्हणून मी त्याला पकडणार नाही असं म्हणून तो निघून जातो. आणि नंतर एक पेपरला बातमी छापून येते, रॅमसे द टेक्सन हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. हिटलरचा जो पुत्र होता त्याला जर्मनीमध्ये नाझी पक्षाचं राज्य पुन्हा स्थापित करायचं होतं. तिथे खूप मोठी क्रांती घडवून आणायची होती. त्यासाठी चाललेला हा प्लॅन तो वेगवेगळ्या पद्धतीने पूर्ण करत असे. उदाहरणार्थ निग्रो आणि गोरे यांच्यामध्ये अमेरिकेत वेगवेगळ्या पद्धतीने गैरसमज निर्माण करणं, इतर देशांमध्येही तशाच प्रकारच्या वंशवादाला खतपाणी घालणं, जिथे शक्य आहे तिथे बॉम्बस्फोट घडवून आणणं, सरकारी यंत्रणांना डबघाईला आणणं, रशियन दूतावासाचा किंवा रशियन गुप्तचरांचा उपयोग करून रशियाविरुद्धच किंवा युरोपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बंडाळी निर्माण करणं, अशा प्रकारची ही कामं हा करत होता, जेणेकरून त्यातून त्याला आपलं यश दिसत होतं. परंतु यशस्वी होण्याचे जे नैतिक मार्ग आहेत ते गुन्हेगारांना कदाचित मिळत नाहीत. त्यांची स्वतःची एक फिलॉसॉफी असते आणि त्या फिलॉसॉफीनुसारच किंवा त्या तत्त्वज्ञानानुसार ते चालतात. हेच या पुस्तकातून संजय सोनवणे यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वंशवाद, बदल्याची भावना ही किती धोकादायक आहे हेही त्यांना यातून सांगायचं आहे. अप्रत्यक्षरित्या जे मुस्लिम राष्ट्रांमध्ये शिया सुन्नी किंवा इतर राष्ट्रांमध्ये जे काही चाललेलं आहे त्यावर यातील पात्रांचा उपयोग करून कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न संजय सोनवणे यांनी या पुस्तकाद्वारे केलेला आहे. आणि याच पुस्तकातून सर्वसामान्यांनी कसं सावध राहावं हेही सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मते हे पुस्तक खूप छोटंसं असलं तरी गंभीर आहे.
याची दखल घेण्याची आज गरज आहे. ते आपणा सगळ्यांना नक्कीच आवडेल. आपण नक्की ते वाचाल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.